सो हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू चॅनल. सो एक्झामसाठी हार्डली एक दिवस राहिला आणि आज आपण प्रिपरेशन करतो. यामध्ये मॉड्यूल 4 मध्ये मोशन कर्व्हवर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारू शकतो. सो त्याची रिव्हिजन आज आपण इथे करणार आहोत. सो मोशन कर्व्हवर इम्पॉर्टंट क्वेश्चन जो विचारू शकतात तो आयदर 6 मार्क्ससाठी विचारू शकतात किंवा 8 मार्क्ससाठी विचारू शकतात. सो मोशन कर्व्हमध्ये लाईनचा स्लोप फाइंड करणं फार इम्पॉर्टंट आहे. स्लोप आपण एखाद्या लाईनचा कसा फाइंड आउट करू शकतो. सपोज ही लाईन आहे, याच्यामध्ये हा पॉईंट नंबर 1 आहे आणि पॉईंट नंबर 2 आहे. सॉरी. सो पॉइंट नंबर 1 चे कोऑर्डिनेट्स आर x1 y1 आणि पॉइंट नंबर 2 चे आहेत x2 y2. आणि जर आपल्याला स्लोप फाइंड करायचा असेल जो आपण m ने डिनोट करतो, सो त्याचं सिंपल इक्वेशन आहे y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. सो हा फॉर्म्युला यूज करून आपण स्लोप इझिली फाइंड आउट करू शकतो. सो स्लोप समजून घेतल्यानंतर थोडं मी फास्ट जाणार आहे कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. सो कमी वेळात आपल्याला हे ग्राफ्स ड्रॉ करायचे आहेत. सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे ग्राफ आहेत ते आहेत, पहिला आहे व्हीटी कर्व. सो इथे मी लिहितो व्हीटी व्हेलॉसिटी वर्सेस टाइम आणि दुसरं आहे ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम. हे दोन्ही कर्व्स फार इम्पॉर्टंट आहेत. सो जर मी व्हीटी कर्व इथे प्लॉट केला व्हेलॉसिटी वर्सेस टाइम, सो इथे हा एक कर्व आपल्याला मिळतो. जर आपण याचा स्लोप फाइंड आउट केला व्हीटी कर्वचा, तर स्लोप कसा येणार आहे? स्लोप इज इक्वल टू सेम वे y2 मायनस y1, म्हणजे इथे y2 काय आहे? हा y2 आहे. दॅट इज v2 मायनस v1 डिवायडेड बाय t2 मायनस t1. सो याचा स्लोप जो आपल्याला मिळेल तो आपल्याला काय देणार आहे? ऍक्सेलरेशन. इट इज dv बाय dt. सो जो व्हीटी कर्वचा स्लोप आहे तो आपल्याला ऍक्सेलरेशन देणार आहे. आणि व्हीटीच्या खाली, ग्राफच्या खाली जर आपण एरिया फाइंड आउट केला, सो हा एरिया आपल्याला काय देणार आहे? तर आपल्याला डिस्प्लेसमेंट देणार आहे. ठीक आहे. सो समजून घ्या, व्हीटी कर्वचा जर आपण स्लोप फाइंड केला तर आपल्याला काय मिळणार? एरिया, ऍक्सेलरेशन. आणि याचा जर एरिया फाइंड आउट केला तर आपल्याला काय मिळणार आहे? डिस्प्लेसमेंट. सो xf इज इक्वल टू xi इनिशियल डिस्प्लेसमेंट प्लस एरिया. हा सिंपल फॉर्म्युला याचा आहे. सेम वे ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम, याचा जो ग्राफ आहे याचा जर आपण स्लोप फाइंड आउट केला तर आपल्याला काय मिळतो? जर्क मिळतो. सो त्याचं इथे काय घेणं देणं नाही. तर आपण याचा एरिया फाइंड आउट करूया. या ग्राफच्या खाली जर आपण एरिया फाइंड आउट केला तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळणार आहे. व्हेलॉसिटी कशी मिळणार? vf फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू vi प्लस एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. सो या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर ऍटलीस्ट स्लोप आणि एरिया एवढं फाइंड आउट करत जा. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट जर फाइंड आउट करायचं असेल, xf इज इक्वल टू इनिशियल डिस्प्लेसमेंट प्लस vi इंटू t2 मायनस t1 प्लस एरिया अंडर द कर्व इंटू tg. tg काय हे आपण नंतर बघूया, बट हा फॉर्म्युला जो आहे तो डिस्प्लेसमेंटचा आहे. तर याच्यामधला तुम्हाला स्लोप ऑफ vt इज ऍक्सेलरेशन, नंतर डिस्प्लेसमेंट व्हीटी कर्व दिला असेल तर कसा काढायचा तो फाइंड आउट करायचा, नंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि डिस्प्लेसमेंटचा. सो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. आता हे समराइज करून मी तुम्हाला सांगणार आहे की हे आपण कसं लिहू शकतो हे. ठीक आहे. सो लक्षात घ्या. सो इथे आपल्याकडे बघा व्हीटी ग्राफ आहे आणि इथे एटी ग्राफ आहे. सो दोन्ही ग्राफ इम्पॉर्टंट आहेत. सो हे आपण एक कुंडली या ग्राफशी बनवणार आहोत. व्हर्टिकल लाईन्स समजून. सो जेव्हा आपण स्लोप फाइंड आउट करतो, सो व्हीटी ग्राफचा जेव्हा स्लोप फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला ऍक्सेलरेशन मिळतो आणि एटी ग्राफचा जेव्हा स्लोप फाइंड करतो तेव्हा आपल्याला जर्क मिळतो. सो तो काही युजफुल नाही. जेव्हा व्हीटी ग्राफचा आपण एरिया फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? तेव्हा आपल्याला मिळतंय डिस्प्लेसमेंट. आणि जेव्हा आपण एटी ग्राफचा एरिया फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला मिळते व्हेलॉसिटी. ठीक आहे. सो एटी ग्राफचा जर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो आहे xf इज इक्वल टू xi प्लस vi इंटू t2 मायनस t1 प्लस एरिया अंडर द कर्व इंटू tg. सो हे बेसिक फॉर्म्युलाज तुम्हाला माहिती असणं किंवा याचे टेबल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे लक्षात ठेवू शकला किंवा ही कुंडली तुम्हाला समजली तर मोशन कर्वचे 6 to 8 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातील. त्याच्यासाठी अजून काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. याच सोबत याच्यामध्ये एक व्हीएस ग्राफ असतो, कधी कधी व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी देऊ शकतात. सो याचा स्लोप आणि याच्यावर एखादं न्यूमेरिकल पॉसिबल असेल तर आपण नंतर बघूया, पण ऍटलीस्ट आपण व्हीटी आणि एटी ग्राफवर कॉन्सन्ट्रेशन करू शकतो.
पहिला जो ग्राफ दिलाय तो आहे. त्यापूर्वी आपण जे ग्राफ ड्रॉ करावे लागणार आहे त्याच्यासाठी कसं 9 ग्राफ जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. सो 3, 3 आणि 3 हे 3 ग्राफ्स आहेत. पहिला जो ग्राफ आहे तो आपल्याला इथे मिळतोय, तो आहे ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम. दुसरा पण आपण ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम आणि तिसरा आहे ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम. सेम वे आपण इथे प्लॉट करून घेऊया एकदम, मग तुमच्या लक्षात येईल. व्हीटी यांना प्रॉपर ड्रॉइंग हवी असेल त्यांनी बाजूच्या स्लाइडला रोटेट करून बघू शकता तुम्ही. आणि फायनल आहे एक्सटी. ओके, 3 पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहेत डायनॅमिक्स मध्ये. पहिला आहे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. वेळ कमी असल्यामुळे आपण फास्ट बघूया. पहिली जी मोशन आहे ती युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन. युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. 100 किलोमीटरच्या स्पीडने जात असाल तर 100 किलोमीटरच्या स्पीडने तुम्ही राहा. सपोज तुम्ही बाईक यूज करता, याच्यामध्ये एक ऍक्सेलरेटर असा असतो, तो तुम्ही मॅक्सिमम प्रेस करत जा. एका वेळी तो लॉक होईल. सो त्या लॉकिंगच्या वेळी तुम्हाला सपोज 110 किलोमीटर पर आवर ही व्हेलॉसिटी मिळत असेल बाईकची. हे फक्त एक्झाम्पल साठी आहे, रिअल मध्ये तुम्हाला ट्राय करायचं नाहीये. सो जेव्हा हा ऍक्सेलरेटर लॉक होईल त्यापुढे तुम्ही ऍक्सेलरेट करू शकणार नाही. त्यावेळी जी व्हेलॉसिटी मिळेल ती तुमची कॉन्स्टंट राहील. त्याला म्हणतात कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, म्हणजे तुम्ही त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात राहा. सो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा ग्राफ कसा असणार आहे, व्हेलॉसिटी चेंज होत नाही. सो ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा ग्राफ आहे. त्यावेळी ऍक्सेलरेशन किती असणार, तर ऍक्सेलरेशन 0 असणार. आणि एक्सटी ग्राफ कसा असणार, एक्सटी ग्राफ तुम्हाला असा लिनियर फर्स्ट डिग्री ग्राफ तुम्हाला मिळणार आहे. ही झाली युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन. सेकंड जे आहे ते युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मोशन. सो यावेळी ऍक्सेलरेशन जे आहे ते युनिफॉर्म राहतं, म्हणजे कॉन्स्टंट राहतं. त्यावेळी व्हेलॉसिटी तुम्हाला फर्स्ट डिग्री अशी मिळणार आहे आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला सेकंड डिग्री पॅराबोलिक मिळणार आहे. ठीक आहे. सो एक डिग्री याची इन्क्रीज होत जाणार आहे. इथे फ्लॅट असेल तर इथे लिनियर आणि नंतर सेकंड डिग्री. सपोज व्हेरिएबल ऍक्सेलरेशन असेल इथे फर्स्ट डिग्री, सो व्हेलॉसिटी कशी असणार तुमची, सेकंड डिग्री पॅराबोलिक आणि हा क्युबिक ग्राफ तुम्हाला मिळणार आहे. सो याची डिग्री थर्ड असणार आहे. सो हे 9 ग्राफ ड्रॉ करणं आणि ते माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याच्या बेसिसवर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायची आहेत. सो आपण यातला एक न्यूमेरिकल बघूया ज्याच्यामध्ये व्हीटी ग्राफ दिलेला आहे. सो व्हीटी ग्राफ दिला असेल, जर आपण आपली कुंडली आठवली व्हीटी ग्राफची, सो व्हीटीचा स्लोप आणि एरिया, व्हीटीचा स्लोप फाइंड केला तर ऍक्सेलरेशन मिळतो, एरिया फाइंड आउट केला तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळतं. सो ऍटलीस्ट एवढं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. सो या ग्राफ मध्ये आपण पहिल्यांदा काय करणार, प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती होते. याचे कोऑर्डिनेट किती, 0 0. याचे कोऑर्डिनेट किती, पहिल्यांदा x लिहायचं. सो 5 20. याचे कोऑर्डिनेट्स किती, 20 आणि हे 20. आणि याचे कोऑर्डिनेट किती आहे, x 30 आणि y किती आहे, 60. सो ते आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्याचा स्लोप फाइंड करूया. पहिली लाईन, दुसरी लाईन आणि तिसरी लाईन. ठीक आहे. सो याचा स्लोप फाइंड करायचा असेल तर ऍक्सेलरेशन 0 to 1 म्हणजे ही पहिल्या लाईनचा, त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, y2 minus y1 डिवायडेड बाय x2 minus x1. सो y2 y1 काय आहे, तर y2 इथे हा फर्स्ट पॉइंट आहे, हा सेकंड पॉइंट. y2 20, y1 0. सो 20 minus 0 divided by x2 5 minus 0. So 5 minus 0. So आन्सर आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे इतकं सोपं आहे, इतक्या इझी पद्धतीने तुम्ही ऍक्सेलरेशन फाइंड करू शकता. नंतर a1 to 2, a1 to 2 चं किती असणार आहे, सेम वे y2 minus y1 डिवायडेड बाय x2 minus x1. ठीक आहे. सो इथे किती असणार आहे, y2 minus 1 ही आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी, त्याचं ऍक्सेलरेशन 0 आलं पाहिजे. y2 किती आहे, 20 minus 20 आणि 20 minus 5. ओके. सो 20 minus 20 आणि दुसरा आहे 20 minus 5. आन्सर किती ना, 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. फायनली ऍक्सेलरेशन 2 to 3 म्हणजे या स्लोपचं y2 किती आहे, 60, y1 किती 20. सो 60 minus 20 divided by 30 minus 20. So 60 minus 20 is 40 divided by 10. So 4 meter per second square. So in this way we can calculate the acceleration. आता याच ग्राफचा जर तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा असेल, या ग्राफसाठी पुढचा आपण ड्रॉ करणार ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम.
ओके. सो ऍक्सलरेशन वर्सेस टाइम मध्ये आपण काय केलेलं आहे, ही जी लाईन आहे ती लिनियर आहे. ठीक आहे. आता आपले ग्राफ बघा जे आपण प्रिव्हियसली ड्रॉ केलेत. तर जेव्हा ऍक्सलरेशन वर्सेस टाइम लाईन लिनियर असेल तेव्हा व्हेलॉसिटी वर्सेस टाइम लाईन ही लिनियर असेल तेव्हा ऍक्सलरेशन कसं मिळतं आपल्याला, फ्लॅट मिळतंय. सो इथे आपण पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये फ्लॅट ऍक्सलरेशन आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं. ओके. नंतर जेव्हा व्हेलॉसिटी फ्लॅट असते तेव्हा ऍक्सलरेशन किती असतं बघा. जेव्हा व्हेलॉसिटी फ्लॅट असते तेव्हा ऍक्सलरेशन 0 असतं. सो इथे आपल्याला ग्राफ हा असा मिळेल. इथे जाऊन हा ते 0. नंतर पुन्हा याच्यासारखाच इथे आहे, म्हणजे हा ग्राफ पुन्हा 4 मीटर पर सेकंडच्या इथे आहे, कारण ऍक्सलरेशन तेवढंच राहते. ठीक आहे. या वेने तुम्ही याची ऍक्सलरेशन फाइंड आउट करू शकता. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण या ग्राफ वरून जेव्हा आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं त्यावेळी फॉर्म्युला काय आहे, इथे फॉर्म्युला आपला हा बनतोय, XF इज इक्वल टू XI प्लस एरिया. आता इथे कोणते एरिया कन्सिडर करणार, तर पहिल्यांदा आपल्याला हा एरिया कन्सिडर करावा लागेल A1, नंतर हा एरिया A2, नंतर हा एरिया A3. सो काय रॉकेट सायन्स नाही. A1 कुठचा आहे, ट्रायंगल आहे. ट्रायंगलचा एरिया कसा बनतो, बेस किती आहे 5, हाईट किती आहे 20. सो हाफ बेस इंटू हाईट. सो इथे 100 डिवायडेड बाय 2, सो 50 ही युनिट आहे. इनिशियल किती आहे डिस्प्लेसमेंट 0 प्लस 50. सो x1 ला आपलं 50 मीटर डिस्प्लेसमेंट झालंय. दुसरा एरिया कोणता, तर रेक्टँगल आहे, त्याचं किती आहे 20 मायनस 5, सो 15 इंटू 20. सो A2 किती बनतो 15 इंटू 20, so 0 into 30. So this is the area. So x2 किती बनणार आहे, x1 प्लस एरिया. x1 कॅल्क्युलेटेड आहे 50 प्लस 300, सो 350. ओके. कॅल्क्युलेशन्स मध्ये काही मिस्टेक होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही नीट बघा व्हिडिओ, आणि या रिलेटेड ऑलरेडी इथे आन्सर दिलेली आहे. ओके. मी फास्ट कॅल्क्युलेट करतो त्यामुळे एखाद्या वेळी मिस्टेक होऊ शकते. x3 काय, x2 प्लस एरिया 3. आता हा एरिया 3 कसा काढणार, इथे मी लिहितो एरिया 1 एरिया 2. एरिया 3 कसं कॉम्बिनेशन आहे, तो रेक्टँगल प्लस ट्रायंगल. रेक्टँगल किती आहे 50 मायनस 20 मायनस 30, सो इट इज 10 20. आणि हाईट किती आहे, रिमेनिंग हाईट 40. हे बेस येते 20 आहे आणि ही 60 आहे, सो 60 मायनस 20 40. सो हा बनतोय 10 इंटू 20 प्लस हाफ, बेस आहे 10, हाईट आहे 40. सो हा किती बनतो 200 प्लस 200, सो 400. आय थिंक काय मिस्टेक असेल तर तुम्ही बघा. सो 350 प्लस 400, सो आन्सर आहे 750 मीटर. या वेने आपल्याला इझिली हे कॅल्क्युलेट करता येईल. आता याच्यामध्ये जर आपल्याला याचा ग्राफ प्लॉट करायचा असेल तर आता आपण इथे ग्राफ प्लॉट करूया सेम वेने. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. पहिले जे आहेत बेसिक टाइम इश्यूज ते इथे मार्क करून घ्या 5 20 30. ओके. फर्स्ट पॉइंटला डिस्प्लेसमेंट किती आहे 50, सो इथे 50 आहे, सो इथे 50 मार्क करा. नेक्स्ट किती आहे 350, सो 350, सो हा पॉइंट एक मिळाला 350 चा. आणि ऍट एंड किती आहे 750. ही 750 ची लाईन आणि ही वर्टिकल लाईन इथे ही मीट झाली. सो आता बघा पहिला जो VT ची लाईन आहे ती अशी इन्क्लाइन आहे. सो आपण प्रिव्हियस ग्राफ बघूया की जिथे वेलोसिटी जी आहे ती इन्क्लाइन आहे अशी आहे, त्यावेळी डिस्प्लेसमेंट कसं आहे सेकंड डिग्री, सो पॅराबोलिक नेचर आहे. सो इथे आपल्याकडे फर्स्ट जी लाईन आहे तिथे पॅराबोलिक, समजत नसेल तर इथे मेन्शन करा सेकंड डिग्री. दुसरी लाईन जी आहे ती वेलोसिटी लाईन कशी आहे फ्लॅट आहे. तर जेव्हा वेलोसिटी फ्लॅट असते तेव्हा डिस्प्लेसमेंट कसं असतं लिनियर असतं. सो इथे डिस्प्लेसमेंट कसं येणार, डिस्प्लेसमेंट हे असं येणार. ओके. याला सिमिलर इथे ऍट एंड येणार आहे सेकंड डिग्री. सो या वेने तुम्हाला हे जे ग्राफ्स आहेत त्या बेसिसवर तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. अजून आपण याच्यामध्ये काय न्यूमेरिकल्स आहेत ते बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सेम इथे बघा VT ग्राफ दिलाय, मग याचा जर तुम्ही स्लोप फाइंड आउट केला, स्लोप फाइंड केला तर तुम्हाला काय मिळणार ऍक्सलरेशन, आणि याचा एरिया काढला तर तुम्हाला मिळणार आहे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे.
फक्त इथे पॅराबोलिक आहे. पॅराबोलिकचा आपण एरिया कसा फाइंड करतो? एरिया ऑफ पॅराबोलिक इज इक्वल टू 1/3 एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, इथे आपण बघूया, इथे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं असणार. हिअर 1/3 इंटू एरिया ऑफ रेक्टँगल. आता 1/3 एरिया ऑफ रेक्टँगल कुठचा कन्सिडर करणार? तर हा रेक्टँगल तुम्हाला कन्सिडर करावा लागेल, हा एक रेक्टँगल. सो 10 इंटू 100. सो या वेळेने आपण इथे 1/3 इंटू 10 इंटू 100, सो तो रेक्टँगल आपण फाइंड आउट केलेला आहे. सेम वे इथे ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ आहे. ओके, हा फार इम्पॉर्टंट आहे, ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ. आता याच्यामध्ये आपण स्लोप फाइंड करू शकत नाही, पण व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. कशी व्हेलॉसिटी फाइंड आउट करतो? VF इज इक्वल टू VI प्लस एरिया. सो हा जो एरिया त्याला मी A1 म्हणतो, याला A2 म्हणतो आणि याला A3 म्हणतो. प्रत्येकाची एरियाज फाइंड आउट करून घ्या. आता याचा एरिया किती असणार आहे? हे आहे 6 सेकंडची लाईन. सो 6 इंटू हाईट 4, 6 इंटू 4. हा किती आहे? 10 मायनस 6 म्हणजे 4. हाईट किती आहे? 6. सो 4 इंटू 6. याचं किती आहे? 3 आणि 4 किंवा 40 आणि ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे 34. सो हे आहे 6. सो 6 इंटू 8. सो या वेळेने आपल्याला हे एरिया फाइंड आउट करायचं. फक्त एखादा आता XY ऍक्सिस असा आहे, सो इकडे X हा पॉझिटिव्ह असणार, इथे Y हा पॉझिटिव्ह असणार, इथे X मायनस असणार, इथे Y मायनस असणार. सो या वेळेने इथे जो ही व्हॅल्यू आहे ती -8 आपल्याला कन्सिडर करावी लागेल. तेवढा एरिया डिफ्यूज इथे तुम्हाला दिसेल. सो आपण इनिशियल जो व्हेलॉसिटी इथे फाइंड आउट करणार आहोत ती किती असणार आहे? V1.1 तुम्हाला इथे दिसतो. V1 इज इक्वल टू V0 प्लस एरिया. V0 किती आहे? सपोज ते 0 असेल तर एरिया किती असणार आहे? 6 इंटू 4, दॅट इज 24 मीटर पर सेकंड. देन V2 इथे आहे. सो V1 प्लस एरिया 2. So V1 24 plus area 2 is also 6 into 4, 24. So it is 48 meter per second. Okay. V3 किंवा V4. ठीक आहे, या वेळेने आपल्याला इथे वेलोसिटी 0 आहे, ऍक्सेलरेशन 0 आहे, म्हणजे वेलोसिटी जी आहे इथे ती कॉन्स्टंट राहणार आहे एवढ्या वेळासाठी. सो V4 जो आहे फायनल वेलोसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर प्रिव्हियस वेलोसिटी किती आहे? V3 प्लस एरिया. ठीक आहे, एरिया 3. V3 किती आहे? 48. एरिया 3 किती असणार आहे? प्लस हे किती आहे? 6 इंटू -8. 6 इंटू -8 म्हणजे किती होणार आहे? -48. सो वेलोसिटी ऍट द एंड बिकम्स 0. ती कार जी आहे ती या पॉइंटला स्टॉप होणार आहे. क्लिअर आहे? इथे ऍक्सेलरेशन बघा, किंवा ऍक्सेलरेशन फ्लॅट आहे. ऍक्सेलरेशन फ्लॅट असेल तर ग्राफ कसा बनतो बघा. कॉपी करून घेतो. तो जेव्हा ऍक्सेलरेशन फ्लॅट असेल तेव्हा वेलोसिटी इन्क्लाइन लाईन बनते. सो जेव्हा ऍक्सेलरेशन लाईन फ्लॅट असते तेव्हा वेलोसिटी या टाईपची, म्हणून इथे ही लाईन दाखवलेली आहे. ठीक आहे, पुन्हा सेम लाईन आणि पुन्हा सेम. आता इथे जर आपल्याला ऍक्सेलरेशन वेलोसिटी झाली, आता डिस्प्लेसमेंट जर फाइंड आउट करायचं असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय? SF प्लस XI प्लस VI इंटू T2 मायनस T1 प्लस एरिया इंटू TG. आता ही XI म्हणजे इनिशियल डिस्प्लेसमेंट 0, इनिशियल वेलोसिटी 0 प्लस एरिया किती आहे? 6 इंटू 4 इंटू TG. आता TG काय आहे? तर एखादा आपण हा एरिया आहे पहिला, ठीक आहे, हा काय आहे? हा रेक्टँगल आहे, हाईट 4 आहे, बेस 6 आहे, 4 इंटू 6. तर याचा आपण सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा. सेंट्रॉइड कुठे असेल? दोन्ही साइड पासून 3 मीटरवर असेल. आणि ही जी राईट साइड आहे, राईट साइड पासून जे जे हे सेंट्रॉइडचं डिस्टन्स आहे ते TG आहे. सो TG इथे किती येणार आहे? 3. सो इट इज 24 इंटू 3, 72 मीटर. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे हा मोठा रेक्टँगल आहे.
ठीक आहे. तो किती आहे? अगेन बेस जो त्याचा 4 आहे, हाईट आहे 6, 4 into 6. इथे टी ची कॅल्क्युलेशन दाखवणं हाच याच्या मागचा एम आहे. x2 इज इक्वल टू x1 प्लस v1 इंटू t2 मायनस t1 प्लस एरिया इंटू टी. सो इथे बघा काय म्हणते, x1 म्हणजे ही व्हॅल्यू 72 प्लस v1 ची व्हॅल्यू आपण किती कॅल्क्युलेट केली? 24 इंटू t2 मायनस t1 म्हणजे 10 मायनस 6 म्हणजे 4 प्लस एरिया किती बनतो याचा? 4 इंटू 6 इंटू टी जी. आता टी जी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण? हे बघा, हा त्याचा सेंट्रॉइड किती आहे? 2 मीटर फ्रॉम बोथ साइड. आपल्याला कुठून कॅल्क्युलेट करायचं? इथून करायचं. सो टी जी होणार आहे तुमचं 2. सो या वेळेने आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. टी जीचं तुम्हाला लक्षात आलंय? काही एक्झाम्पल्स आपण मी टी जी रिलेटेड तुम्हाला अजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज एक ट्रायंगल आहे असा, ही लाईन आहे टाइमची आणि हा एक ट्रायंगल इथे आहे. सो ही आहे 6 मीटर आणि ही आहे 12 मीटर. सो इथे टी जी म्हणजे सेंट्रॉइड कुठे असणार? राईट अँगल पासून जवळ. हा तुमचा सेंट्रॉइड आहे. ठीक आहे. सो हे डिस्टन्स किती आहे? 6/3 म्हणजे 2 मीटर. सो इथे टी जी किती असणार आहे? इथे टी जी असणार आहे या पॉइंट पासून हे डिस्टन्स, दॅट इज 2 मीटर. बट सपोज असा केस असेल, ठीक आहे. सो याचा सेंट्रॉइड राईट अँगलच्या जवळ म्हणजे इथे कुठेतरी असणार. सो हे किती डिस्टन्स असणार आहे? सपोज टोटल डिस्टन्स 6 असेल तर 6/3 म्हणजे 2 मीटर आणि रिमेनिंग डिस्टन्स किती असेल? 4 मीटर. राईट. सो आता टी जी कुठून कॅल्क्युलेट करायचा? राईट साइड, ही तुमची राईट साइड पासून सेंट्रॉइडचं डिस्टन्स. ठीक आहे, हा टी जी झाला. सो तो किती बनणार आहे? 4 मीटर. इथे काय झालं? राईट साइड आणि राईट अँगल दोन्ही एकाच साईडला होती म्हणून आपण इथून कॅल्क्युलेट केला. बट अशी केस असेल तर या साईडने आपल्याला कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि ती व्हॅल्यू आहे तुमची टी जीची. आय होप काही कन्फ्युजन नसेल टी जीच्या बाबतीत तुमच्या डोक्यामध्ये. आता आपण बीएस रिलेटेड एखादा ग्राफ असेल तर बघूया आणि हा व्हिडिओ इथे एंड करूया. वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट हा स्लाइटली डिफरंट गेम आहे. सो सेम इथे बघा, इथे व्हॅल्यूज जे आहेत ऍक्सेलरेशनच्या त्या इथे मायनस घेणं गरजेचं आहे. प्लस घेतल्या तर चालणार नाही. आता हा व्हीएक्स ग्राफ आहे. इथे ऍक्सेलरेशन जे आहे ते व्ही इंटू स्लोप हा फॉर्म्युला आपण यूज करायचा. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू स्लोप. सो आपण याच्या न्यूमेरिकलचा आन्सर बघूया इथे. सो याच्यामध्ये 0 to 1 पाथ त्याचा स्लोप फाइंड केला, त्याला वेलॉसिटीने मल्टिप्लाय केलं. इतकंच आपल्याला करत जायचं या न्यूमेरिकल मध्ये. सो या न्यूमेरिकल मध्ये चेंज काय आहे की वेलॉसिटी पासून जेव्हा आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपल्याला वेलॉसिटीने स्लोपला मल्टिप्लाय करायचं. स्लोप कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला माहिती आहे. वेलॉसिटी तुम्हाला तिथे मिळत जाईल. Slope y2 minus y1, slope 0.1. When x is equal to 20, you should find out the velocity at 20. So it is 2 meters. So 2 meter into slope will give you the value of 0.1. सगळ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. मस्ट आहे सगळ्यांना हा क्वेश्चन अटेम्प्ट करणं, कारण हा क्वेश्चन सिंपल आहे. सो मॉड्यूल 1, मॉड्यूल 4 तुम्ही या क्वेश्चन पासून स्टार्ट करू शकता आणि या क्वेश्चन मध्ये 6 to 8 मार्क्स मिळवून तुमचं पासिंग इझी करू शकता. आय विश all the best to all students. Thank you for watching this video. Thank you very much.